भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीत हातात संविधानाची प्रत, भारत माताचे फोटो असले पाहिजे. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये चक्क एका मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो एका तरुणाने नाचत नाचत झळकवला, ज्यामुळे एकूण शहरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रश्न फक्त एक फोटोचा नाही, प्रश्न आहे विचारांचा, इतिहासाचा आणि सार्वजनिक जबाबदारीचा. छत्रपती संभाजीनगरमध्ये भीम जयंती मिरवणुकीच्या दरम्यान एका तरुणाने हातात औरंगजेबाचा फोटो घेऊन नृत्य केल्याचा व्हिडिओ समोर आला. इतकंच नाही तर ही रील समाज माध्यमावरही पोस्ट करण्यात आली. त्यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापलं असून ह्या कृत्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी या प्रकरणावर कठोर भूमिका घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे की औरंगजेब हा कुठलाही प्रेरणादायी महापुरुष नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीत त्याची प्रतिमा दाखवणं म्हणजे उत्सवाचा मूळ मूल्यांनाच धक्का देणं आहे. त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत कारवाईची मागणी करण्यात असल्याचं सांगितलेलं आहे. कारण बाबासाहेबांची जयंती ही समता, शिक्षण, बंधुता, सामाजिक न्याय आणि संवैधानिक मूल्यांचा उत्सव आहे. अशा दिवशी दडपशाही, अत्याचार आणि क्रूरतेशी जोडलेल्या कुठल्याही शासकाचं ग्लोरिफिकेशन केल्या जाणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच पाहिजे. दुसऱ्या बाजूला माजी खासदार इम्तियाज जलील यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांनी विचारलं, जर गुन्हा दाखल करायचा असेल तर नेमकं कोणत्या कलमानुसार. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी असं म्हटलेलं आहे. पण इथे एक महत्त्वाचा रोष समजून घ्यावा लागेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काहीही करून समाजात तणाव निर्माण करण्याचा परवाना नाही. संविधान अधिकार देतं, पण त्याचबरोबर जबाबदारीही शिकवतं. सामाजिक कार्यक्रम, संवेदनशील वातावरण आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांबाबत वर्तन करताना विवेक अपेक्षित असतो. आजचा खरा प्रश्न असा आहे, भीम जयंतीचा मंच सामाजिक परिवर्तनासाठी वापरला जाणार की उगाच वाद पेटवण्यासाठी. आणि प्रशासनासमोरही तितकाच मोठा प्रश्न आहे की कायद्याचा सन्मान राखत, समाजात शांतता राखत असं गैरवर्तन करणाऱ्या लोकांवर योग्य ती कारवाई करणार का. आणि एकंदरीत ह्या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.